Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson झाड from standard 4th. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची पहिली कविता झाड बघणार आहोत. ही कविता लिहिली आहे ज्ञानदा आसुलकर या कवयित्रीने ती लिहिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, झाडाचे महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. झाड आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देतात, फळ, फूल आणि सावली देतात आणि म्हणूनच आपण भरपूर झाडे लावायला हवी. ओके, चला तर स्टार्ट करूया कवितेला. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, हसतील राहील पानन पान. हसत राहील पानन पान. ज्ञानदा आसुलकर. तर कवितेचा अर्थ आपण बघूया. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तर मुलांनो, तुम्हाला इथे चित्रामध्ये हे बघा, ही इथे आहे चिंगी. तर या चिंगीने इथे एक झाड लावलेलं आहे आणि या झाडाला ती काय म्हणत आहे, लवकर वाढ. आता मुलांनो, झाड हे लिव्हिंग थिंग आहे, ते वाढतं मोठं होतं आणि म्हणूनच ही चिंगी झाडाशी गप्पा मारत आहे आणि त्याला लवकर वाढायला सांगत आहे. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. चिंगी झाडाला सांगत आहे की मी तुला रोज पाणी घालीन आणि तुझ्यासाठी रोज गाणं सुद्धा म्हणेन. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. चिंगी या झाडाशी गप्पा मारत आहे आणि झाडाला सांगत आहे की मी तुला रोज पाणी घालीन, तुझी काळजी घेईन, तुझ्यासाठी गाणी सुद्धा गाईल. मग तुला छान छान फुलं येतील आणि त्या फुलांभोवती छान छान फुलपाखरे फिरतील. फुलपाखरांचे थवे काय होतील, झुलतील. लास्ट लाईन, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. तर इथे कवयित्री आपल्याला सांगत आहेत की झाडाची काळजी घेतल्यावर झाड छान बहरेल, झाडाला छान फुले येतील, झाडाची पाने हिरवीगार व टवटवीत राहील. हसत राहील पानन पान, म्हणजे पाने त्याची कशी राहतील, टवटवीत राहतील. तर आपल्या कवितेत चिंगीने एक झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाशी ती गप्पा मारते. तर तिच्यासारखंच तुम्ही पण एक झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. जेव्हा हे झाड बहरेल तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला किती आनंद होतोय ते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथेच संपते. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.